मित्रांनो, नुकतेच अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांचा लग्न सोहळा 24 जून रोजी छत्रपती शिवाजीनगर येथे मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. या निमित्ताने अनेक कलाकारांनी शिर्डी येथे जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले आणि याच वेळी अभिनेत्री शिवानी बावकर आणि निर्माते श्वेता शिंदे यांनी एकत्र चरणी नतमस्तक होऊन साईबाबांचे दर्शन घेतले व त्यानंतर शिर्डीपासून जवळ असलेल्या शनी शिंगणापूर येथेही त्यांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. लागिरं झालं जी या लोकप्रिय मालिकेमुळे शिवानी आणि श्वेता यांच्यात घट्ट मैत्रीचं नातं जुळलं आहे. या मालिकेची निर्मिती श्वेता शिंदे यांनी केली होती. मालिकेत प्रमुख नायिकेच्या भूमिकेत शिवानी बावकर ही दिसली होती. तर मित्रांनो, तेव्हापासून या दोघींची आजही घट्ट मैत्री तितकीच घट्ट असल्याचं त्यांच्या या दर्शनातून दिसून येत आहे. मित्रांनो, याच दरम्यान आता शिवानी बावकरच्या लग्नाबाबत अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्या म्हटल्या की लवकरच शिवानीचे देखील लग्न जुळणार आहे, ज्यामुळे लागिरं झालं जी या मालिकेतील निखिल नंतर आता शिवानी देखीलही लग्न बंधनात अडकणार असल्याची अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु मित्रांनो, याच दरम्यान शिवानीचा होणारा नवरदेव नेमका कोण असेल याबाबत अजून तरी खुलासा झालेला नाहीये. मात्र ती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे का असं बोललं जात आहे. त्यामुळे आता शिवानीच्या चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाची उत्सुकता वाढली आहे. तर मित्रांनो, तुमचं या बाबतीत काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर मराठी SK या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.